नमस्कार, मी साक्षी जाधव. वेलकम टू मज्जा पिंक. आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं आलो आहोत गिरगावच्या शोभायात्रेमध्ये. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता प्रचंड गर्दी आहे. आपण या निमित्ताने बाईक रॅली मधल्या सगळ्या मुलींना भेटणार आहोत, गिरगाव फिरणार आहोत आणि गुढीपाडव्यामध्ये यावेळेस काय काय खास असणार ते सगळं बघणार आहोत. सर चला माझ्यासोबत. येस, सो आता गिरगावच्या शोभायात्रेत मी आली आणि माझ्यासोबत आहे सुप्रिया ताई. खूप छान दिसताय तुम्ही. तुमच्या ओव्हरऑल लुक बद्दल आणि तुम्ही जी कन्सेप्ट केली त्याबद्दल काय सांगा? माझं यावर्षी लग्नाचा पहिला पाडवा, लग्नानंतरचा, आणि म्हणून मी अंबे माताचा पूर्ण माझी गाडी आणि स्वतः मी सजलेली आहे. ओके, खूप छान वाटतंय. मागे अंबाबाईंचं तुम्ही बघू शकता की असा फोटो लावलेला आहे आणि गुढी सुद्धा उभारलेली आहे. तुम्ही सुद्धा खूप छान दिसताय. लुक कसा क्रिएट केला तुम्ही, काय थॉट होता? माझं हेच थॉट होता की लग्नाचा पहिला पाडवा आहे तर देवीचं काहीतरी रूप करावं, म्हणून मी हा घेतला. खूप छान दिसतंय आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. पण गुढीपाडव्याच्या आधी सो इथे आता बघू शकता आपण की बाईक रॅली आहे आणि इथे एक सुंदर अशी मुलगी उभी आहे. हाय, तुझं नाव काय आहे? हाय, माय नेम इज तन्वी. ओके, तुझं लुकचं इन्स्पिरेशन काय आहे? सो मी एव्हरी इयर इंडो वेस्टर्न लुक करते अँड दिस इयर ऑल्सो आय वॉन्टेड टू डू द सेम. एव्हरी इयर असं होतं की अजून काय करू शकतो आपण इंडो वेस्टर्नमध्ये, बट देर इज ऑलवेज समथिंग. सो यावर्षी आय हॅव डन अ नाईस ब्लेझर विथ अ जॅकेट काइंड ऑफ अ फील, आणि मी आतमध्ये माझी साडी नऊवारी नेसली आहे आणि दिस इज हाऊ इट्स डन. खूप छान दिसतेस तू. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता माझ्यासोबत आहे श्रद्धा. श्रद्धा, तुझा एक्सपिरियन्स कसा आहे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतला? खूप सुंदर आहे, खूप अप्रतिम आहे आणि मी आज पहिल्यांदाच इथे आली आहे या वर्षी आणि होलम सोल वॉज लाईक फंटॅस्टिक आहे. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अजून एक इथे एक मस्त छान बुलेटवरती प्रिया आहे माझ्यासोबत. प्रिया, कशी आहेस? मस्त, एकदम मस्त. सर्वात पहिले तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण शुभेच्छा. आणि खूप छान लुक वाटतोय तुझा. लुक बद्दल काय सांग? काही नाही, थोडा कमी टाइम भेटला, बट जे जमलं ते केलं. येस, तुझी नथ खूप छान वाटतीये, तर त्याच्याबद्दल काय सांग? थँक्यू सो मच. थोडं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करते. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. तुम्हाला तुम्ही गेले अनेक वर्ष गिरगावच्या शोभायात्रेमध्ये जिला बघताय बुलेटवरती. नाव काय तुझं? सावली हराळे. खूप छान लुक वाटतोय तुझा. खूप छान साडी. लुक बद्दल काय सांगशील? थँक्यू सो मच. पाडव्याच्या खूप शुभेच्छा. हा लुक कमळाचा लुक आहे आणि कमळ म्हटलं की महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन हे दोन्ही टिंच येतात. सो म्हणून मी अटायर पण तसाच केला आहे. महाराष्ट्रीयनची चंद्रकोर पण आहे आणि साऊथ इंडियनची उभी टिकली असते ती सुद्धा आहे. आणि कमळ मी ह्यासाठी चूज केलं की या रॅलीचं थीम आहे वंदे मातरम. सो वंदे मातरमचं जे चक्र आहे ते कमळाशी दर्शवतं. ट्रेडिशनमध्ये कमळ होऊन जातं, म्हणून मी ट्रेडिशन हे चूज केलं आणि कमळच्या ह्याच्यात मी माझं ब्लाऊज, साडी, दागिने सगळंच म्हणजे टॉप टू टो मी कमळांसहित कमळाबाई बनली आहे. येस, खूप छान आहे. हँड पेंटेड साडी आहे तुझी त्याच्यामध्ये. सो खूप ओव्हरऑल लुक छान वाटतोय. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तुला. तुम्हाला सुद्धा थँक्यू. सो इथे भारत माताच्या थीमनुसार हिने एक लुक क्रिएट केलेला आहे. कशी आहे साडी? नाव काय तुझं? हॅलो, माझं नाव शिवानी टिळक. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित. इथे यावर्षी यावेळेला संकल्पना आहे वंदे वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मी भारत माता साकारली आहे आणि माझं आत्ताचं 4थं वर्ष आहे. ओके, खूप छान वाटतोय तुझा लुक. ओव्हरऑल लुकचं प्रिपरेशन कसं केलंय? ह्याची तयारी फार 1-2 महिन्यांपासून सुरू होती. सो एक प्रिपेअर करत हँड पेंट करून सगळं रेडी केलेलं आहे. ओके, सो बाईक कधीपासून चालवते? लॉकडाऊनपासून. ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये शिकले, जेव्हा खरंच वेळ होता सगळ्यांना शिकायला किंवा काही नवीन करण्यासाठी. सो तेव्हा तयारी केली. थँक्यू सो मच. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुलाही. सो तुम्ही ते बुलेट बघू शकता. रॉयल एनफिल्डवरती माझ्यासोबत आहे. संस्कृती खूप छान दिसते. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला. तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? तुला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी मस्तानीचा लुक केला आहे. नऊवारी साडी आणि मस्तानी असं कॉम्बिनेशन करून बुलेटवरती ह्या वर्षी आलेले आहे. पाडव्यामध्ये किती वर्ष, कितवं वर्ष? हे माझं 4थं वर्ष आहे. येस. बाईक कधीपासून चालवते? बाईक पण तेव्हापासूनच चालवायला शिकले, पाडव्यासाठीच खास शिकले. ओके, Yes. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू. तुला सुद्धा. सो एक ब्लॅक कलरच्या रॉयल एनफिल्डवरती माझ्यासोबत आहे दक्षता. कशी आहेस आणि खूप छान दिसते. थँक्यू. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना पण नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लुक बद्दल काय सांगशील? कुठून इन्स्पिरेशन?
इन्स्पिरेशन तर असं काही नाही आहे, बट सकाळी 3 वाजल्यापासून तयारी केलेली आहे. खूप गरम होते, त्याच्यामध्ये सुद्धा शोभायात्रेमध्ये आहेच, कसं वाटतं? जिद्द एक मनात की करायचं होतं. फर्स्ट टाइम आहे हे, सगळ्यांचं बघूनच एक हे आलेलं, कॉन्फिडन्स आलेलं की करू शकते मी. बाईक तर चालवता येत नव्हती, पण 2 दिवसात शिकली आहे थोडंफार तरी कसं चालवायचं. थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, तुम्हाला पण. सो आता माझ्यासोबत आहे वर्णिता. रेड साडीमध्ये खूप छान दिसतीयस तू, कशी आहेस? मी मस्त आहे. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच, तुला पण हार्दिक शुभेच्छा. लुक बद्दल काय सांगशील? मराठमोळा लुक आहे, कायम झक्कासच दिसतो. ओके, शोभायात्रेमध्ये कितवं वर्ष आहे तुझं? माझं हे दुसरंच वर्ष आहे, पण छान एक्सपिरियन्स आहे. ओके, थँक्यू सो मच. इतके वर्ष जिला तुम्ही व्हायरल होताना बघताय, ती आता माझ्यासोबत आहे. हाय, कशी आहेस? मस्त, खूप छान. ओव्हरऑल लुक बद्दल काय सांगशील? यावर्षी काय तू ठरवलेलं? या वर्षी पण दरवर्षी सारखंच मला खूप सिम्पल असं लुक आवडतो. तर त्यामुळे ह्या वर्षी लास्ट इयर माझी जे टोपी होती ती वेगळी होती. यावेळी शेला घेतलाय मी. बाईक चालवून किती वर्ष झाली? मी खूप वर्षांपासून बाईक चालवते. ओके, आणि शोभायात्रेत किती वर्ष झाली? 5. आज ह्यावेळेस 5वा वर्ष आहे माझा. ओके, जेव्हा तू व्हायरल झालीस तेव्हा तुला काय वाटलेलं? एवढं तुला वाटलेलं का तू व्हायरल होशील? नाही, मला खूप छान वाटलं. मला लोकांचं प्रेम बघून खूप आवडलं, खूप छान वाटलं. आणि त्याच्याने अजून जास्त मोटिवेशन भेटतं दरवर्षी यायला. आणि आपल्या ह्या मराठी माणसांचा सण आहे, हा आपला नवीन वर्ष आहे. तर हा जल्लोष पाहून अजून आपल्याला पुढचा वर्ष अजून ह्याच्यामध्ये उत्साह असतो त्याचा. येस, थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण. सो माझ्यासोबत आता रॉयल एनफिल्ड वरती आहे मानसी. खूप छान दिसतीये. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला. थँक्यू, तुला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ओव्हरऑल लुक बद्दल काय सांगशील तू? सो ओव्हरऑल लुक बद्दल तर माझी ज्वेलरी जी आहे ती शृंगार स्टुडिओज म्हणून आहे, तिथून मी घेतली आहे. सो बेसिकली त्यांच्याकडे खूप मस्त कलेक्शन आहे, सो त्यामुळे मला ही ज्वेलरी खूप युनिक वाटली. द साडी इज फ्रॉम माय नियर बाय, म्हणजे माझ्या जवळपासच आहे. ते रेंटवरती देतात ताई, तर त्यांच्याकडून मी घेतली. आणि खूप सुंदर, मला कलर खूप आवडला. मी पर्सनली हा कलर कधीच असा नऊवारीमध्ये घातला नाही आहे. सो त्यामुळे मी ॲज ह्या वॉलेट, हां, सो ब्राह्मणी साडी आहे पण पेशवाई पेट आहे. सो मी सगळं मिक्स अँड मॅच करून घातलं आहे. शोभायात्रेमध्ये तुझं कितवं वर्ष आहे? दुसरं. गेल्या वर्षी मी पहिल्यांदा आले होते, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता मी दरवर्षी येणार. एवढी मजा आली मला. ग्रेट. आणि बाईक कधीपासून चालवायला शिकली? बाईक मी तर ऑडिशनसाठी शिकले होते, पण त्याच्यानंतर मी कंटिन्युअसली चालवायची, रात्रीच चालवायची. एवढं मला येत नाही, पण ठीक आहे, आय एम एन्जॉईंग इट. आणि यात्रेसाठी स्पेशली मी बाईक शिकणं स्टार्ट केलं होतं, सो दॅट आय कॅन बी इन दिस. थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, तुला पण. तुम्ही आता माझ्यासमोर जी बुलेटवरती बोट बघताय ते मृण्मयीने क्रिएट केलेलं. हाय मृण्मयी, कशी आहे? मी एकदम मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मस्त. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला सुद्धा, तुम्हाला आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. ओव्हरऑल कन्सेप्ट बद्दल काय सांगशील तुझ्या? ओव्हरऑल कन्सेप्टबद्दल एव्हरी इयर मी ट्राय करत असते की काहीतरी नवीन पोर्ट्रे करेन, काहीतरी नवीन रिप्रेझेंट करेन. तर ह्या वर्षी मला असं वाटलं की मला कोळी लुक करायचा होता, बट देन थोडं म्हटलं की कोळी लुक जर करायचंच आहे तर मग वाय नॉट थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी करूया आणि काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करू. सो आय थॉट की 2 व्हीलर्सला बोटमध्ये कन्वर्ट करायचं. सो आय थॉट की आय डू दॅट. बट ऑफकोर्स नॉट ओनली मी, पण बाकीचे माझे सगळे भावंड किंवा माझे फ्रेंड्स अँड एव्हरीबडी हेल्प टू मी आणि एक्झिक्यूट झालं. अँड दॅट्स वॉट आय एम ट्राईंग टू डू. खूप छान दिसते, खूप छान लुक वाटतं तुझा. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. थँक्यू. सो इथे तुम्ही बघू शकता जटाधारी लुक मध्ये माझ्यासोबत सुप्रिया. स्वागत आहे माझ्या पिंक मध्ये. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओव्हरऑल लुकच्या कन्सेप्ट बद्दल काय सांगा? दरवर्षी आपण इथे एकत्र येतो मराठी माणूस म्हणून नवीन वर्ष साजरी करायला. आणि हे दरवर्षी आणि खूप मोठ्या नंबरने सहभागी व्हायला पाहिजे युवा लोकांनी. म्हणजे आदिशक्ती युवा प्रतिष्ठान जे काम करते ते खूपच सुंदर काम करते. म्हणजे बूस्टिंग मराठी कल्चर इज अ गुड थिंग दे आर डुईंग. सो एव्हरीवन शुड पार्टिसिपेट. लाईक we celebrate our new year on 31st December. That is not our new year. This is our new year. So you must celebrate this and in our Indian attire. ओके, तुझ्या कन्सेप्ट बद्दल काय सांगशील? मी जटाधारी लुक केलेला आहे, तर रिप्रेझेंटिंग शिवा. ओके, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि थँक्यू सो मच. तुम्हाला पण थँक्यू.
सो तुम्ही ते माझ्या मागे स्वामींची अशी प्रतिकृती बघू शकता. ही बाईक वरती हिने केली. ऐश्वर्या कशी आहे? मी मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. खूप छान लुक वाटतोय तुझा. लुक बद्दल काय सांग? मी असा एक लुक तर नॉर्मल केला आहे, बट स्वामींचा एक मी संदेश की स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत असा मी एक संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. आणि मी माझ्या हातावर मेहंदी तशीच काढली आहे. तुम्ही बघू शकता स्वामींचा पेज आणि स्वामींचा एक तारक मंत्र लिहिला आहे. सो सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि तुला पण शुभेच्छा. सो इथे KTM 390 वरती माझ्यासोबत अपर्णा ताई. खूप छान दिसत तुम्ही. ओव्हरऑल लुक बद्दल काय सांगा? माझ्या मम्मीची साडी आहे आणि माझी मम्मी धावत पळत आज सकाळी आली आणि शी इज हेल्प मी टू ड्रेप माय साडी. मेकअप मी स्वतः केला आणि नथ माझ्या आजीने मला गिफ्ट दिली होती, ती मी अजूनही कॅरी करते माझ्याबरोबर. दॅट्स इट. बाईक कधीपासून चालवताय? बाईक इट्स बीन 2 years मी बाईक चालवते. ह्याच्या आधी KTMच होती पण ड्यूक होती आणि मग मी अपग्रेड म्हणून मी ॲडव्हेंचर घेतली. खूप छान. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू सो मच.